मित्रांनो, पॅन कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. बँक खाते उघडायचं असो, इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असो किंवा इतर कोणतेही आर्थिक व्यवहार असोत, पॅन कार्डची आवश्यकता ही लागतेच. आता समजा तुमचं पॅन कार्ड हरवलं आहे, खराब झालं आहे किंवा तुम्हाला ई पॅन कार्ड डाउनलोड करायचं आहे, पण नेमकं कुठून डाउनलोड करायचं ते माहीत नाही, तर काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुने असो किंवा नवीन कोणतेही पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. आता काही जण म्हणतील माझं पॅन कार्ड UTI पोर्टलवरून बनलं आहे, काही जण म्हणतील NSDL पोर्टलवरून बनलं आहे, तर काही जणांचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या इन्स्टंट पॅन सुविधेतून बनलेलं असेल. पण तुमचं पॅन कोणत्याही पोर्टलवरून बनलेलं असलं तरी तुम्ही ई पॅन डाउनलोड करू शकता. त्याची संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आता सर्वप्रथम मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये कोणतंही ब्राउझर उघडा. त्यानंतर NSDL पॅन किंवा UTI पॅन असं सर्च करा. तुम्ही कोणत्याही पोर्टलवर गेलात तरी सिस्टम तुम्हाला योग्य पोर्टलवर रिडायरेक्ट करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पॅन कार्ड कोणत्या पोर्टलवरून बनलेलं आहे हे ओळखायचं असेल तर तुम्ही तुमच्या पॅनच्या पाठीमागच्या बाजूला ते कुठून बनलं आहे ते समजतं. जसं की NSDL आहे किंवा UTI पोर्टलवरून बनलं आहे ते तुम्ही तिकडे पाहू शकता. तर सर्वप्रथम आपण NSDL पोर्टलवरून ई पॅन कसं डाउनलोड करायचं ते पाहूया. तर त्यासाठी गुगलवर जाऊन तुम्हाला NSDL पॅन असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर हे NSDLची ऑफिशियल वेबसाईट दिसेल, ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर हे असं पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला येथे डाउनलोड ई पॅनचं ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे हे असं गेट ई पॅनचं पेज ओपन होईल. तर त्याखाली येथे तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर आणि पॅन असे ऑप्शन मिळतात. यामध्ये जर पॅन कार्ड नुकतंच बनवलं असेल तर एक्नॉलेजमेंट नंबर वापरूनही डाउनलोड करता येतं. तर येथे तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि पुढे मंथ ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारखेतला महिना आणि पुढे साल टाकून घ्यायचं आहे. आणि आय एम नॉट रोबोट यावर टिक करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रोसेस काय करायची आहे हे मी तुम्हाला पॅन कार्ड टाकून पुढे मी दाखवणार आहे. आणि तुमच्याकडे पॅन नंबर असेल तर पॅन ऑप्शनवर टिक करायचं आहे आणि मग येथे पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याखाली तुमचा आधार नंबर, पुढे तुमचा मंथ ऑफ बर्थ, त्यानंतर इयर ऑफ बर्थ. GSTN हा ऑप्शनल आहे, टाकायची गरज नाही. पुढे तुम्हाला येथे टिक करून आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढे तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर तुमच्यासमोर हे असं पेज ओपन होईल. त्यामध्ये पॅन कार्डच्या सर्व डिटेल्स दिसतील, जसं की पॅन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID आहे, पिन कोड, झिप कोड. त्यानंतर पुढे येथे तुम्हाला OTP कशावर पाठवायचा ते सिलेक्ट करायचं आहे. तर येथे 3 ऑप्शन्स आहेत, ईमेल ID आहे, मोबाईल नंबर आहे किंवा बोथ म्हणजेच दोघांवर पाठवायचं आहे, तर तुम्हाला ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर येथे तुम्हाला टिक करून मग जनरेट OTP बटनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमच्या पॅनला लिंक असलेल्या ईमेलवर, मोबाईल नंबरवर जो OTP पाठवला जाईल तो तुम्हाला येथे एंटर OTP या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मग खाली व्हॅलिडेट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता OTP व्हॅलिडेट करून झाल्यानंतर तुमच्या समोर हे असं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला या बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि एक महत्त्वाचं, जर तुम्ही नवीन पॅन कार्डसाठी अप्लाय केलं होतं आणि 1 महिन्याच्या आत तुम्ही जर डाउनलोड करताय तर तुम्हाला ते फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता, नाहीतर तुम्हाला शुल्क आकारला जाईल. पुढे तुमच्यासमोर हे पेमेंट मोड येतील. तर यामध्ये अदर पेमेंट मोड येथे क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला येथे 3 पेमेंटच्या मेथड दिसतील, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार येथे सिलेक्ट करून घ्या. पुढे तुम्हाला येथे पेमेंट चार्जेसची इन्फॉर्मेशन दिसेल. तर यासाठी तुम्हाला ₹8.26 शुल्क आकारला जाईल. त्यानंतर खाली तुम्हाला येथे टिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला येथे कोणत्याही माध्यमातून पेमेंट करायचं आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला येथे QR कोड सुद्धा दिलेला आहे तो स्कॅन करून सुद्धा किंवा इतर जे सोर्सेस आहेत त्यानुसार तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर पुढे येथे तुम्हाला पेमेंट सक्सेस झालेलं दिसेल. त्यानंतर खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर येथे तुम्हाला कंटिन्यू बटन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे येथे जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या पॅनला लिंक असलेल्या ईमेल ID वर ई पॅन पाठवला जाईल आणि तुम्हाला जर
पेमेंटची रेसिप्ट डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड PDF वर क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमच्या ईमेलवर पाठवलेले ई-पॅन हे पासवर्ड प्रोटेक्टेड असणार आहे आणि तुमचा पासवर्ड हा तुमची जन्मतारीख असणार आहे. म्हणजे तुमची जन्मतारीख 15 ऑगस्ट 1995 असेल तर पासवर्ड हा 15/08/1995 असा टाकावा लागेल. तर आता आपण पाहूया की UTI पोर्टलवरून ई-पॅन कसं डाउनलोड करायचं. जर तुमचं कार्ड हे UTI पोर्टलवरून बनवलेलं असेल तर तुम्हाला सर्च करायचा आहे UTI पॅन आणि तुम्हाला ही UTI पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्यासमोर हा असा पोर्टलचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला या पॅन कार्ड सर्व्हिसेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे ॲप्लाय पॅन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुमच्यासमोर ह्या अशा 2-3 विंडो येतील. तुम्हाला फक्त इकडे ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा डाउनलोड ई-पॅनचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला MMYYY फॉर्मॅटमध्ये तुमच्या जन्मतारीखचा महिना आणि साल टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे दिलेला कॅप्चा टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि लक्षात घ्या जिथे जिथे स्टार दिलेला आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला भरून घ्यायच्या आहेत. येथे ओके करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला येथे दिलेला पॅन नंबर आणि ईमेल ID व्हेरीफाय करायचा आहे आणि दिलेला कॅप्चा भरून येथे टिक करून गेट OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. मग पुढे तुमच्या पॅन कार्डला लिंक असलेल्या ईमेल ID वर OTP पाठवला जाईल. तो तुम्हाला येथे टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर हे असं पेमेंटचं पेज येईल. त्यामध्ये येथे टिक करून कन्फर्म पेमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्ही इकडे पहा की तुम्हाला येथे पेमेंटच्या खूप साऱ्या मेथड्स दिसतील. यातील कोणतीही एक मेथडने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि मित्रांनो इकडे सुद्धा ₹8.26 शुल्क आकारला जाईल आणि पेमेंट झाल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल आणि येथे तुम्हाला पॅन लिंक ईमेलवरती थोड्याच वेळात ई-पॅन PDF पाठवला जाईल आणि त्या PDFला पासवर्ड असणार आहे आणि तो पासवर्ड हा तुमची पूर्ण जन्मतारीख असणार आहे. जर समजा तुमची जन्मतारीख 15 ऑगस्ट 1995 अशी असेल तर पासवर्ड हा 15/08/1995 असा असेल. तर तुम्ही तुमच्या ईमेलवर जाऊन आणि असा पासवर्ड टाकून ते तुम्ही डाउनलोड आणि व्ह्यू करू शकता. आणि जर तुम्ही पॅन कार्ड हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या इन्स्टंट पॅन सुविधेद्वारे काढलं असेल तर ते कसं डाउनलोड करायचं ते पाहूया. त्यासाठी गुगलवर सर्च करायचं आहे इन्कम टॅक्स पॅन कार्ड. तर तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट दिसेल ती ओपन करून घ्यायची आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर हा असा पोर्टलचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये थोडंच खाली स्क्रोल केल्यानंतर क्विक लिंक तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. त्यामध्ये येथे इन्स्टंट पॅनचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे येथे तुम्हाला चेक स्टेटस अँड डाउनलोड ई-पॅन ऑप्शन दिसेल. त्यामध्ये येथे कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर पुढे येथे तुम्ही पाहू शकता की 3 स्टेप्समध्ये येथे ई-पॅन डाउनलोड करू शकतो. तर तुम्हाला येथे आधार नंबर टाकून कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो तुम्हाला एंटर OTP बॉक्समध्ये टाकून कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचा आहे आणि पुढे तुम्हाला इकडे डाव्या बाजूला वरती कोपऱ्यामध्ये डाउनलोड ई-पॅनचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे NSDL, UTI किंवा इन्स्टंट पॅन कोणत्याही प्रकारचं पॅन कार्ड तुम्ही घर बसल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, प्रमाणपत्रे आणि ऑनलाईन सेवांबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.